माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहे. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 176 ते 180. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. जगी द्वादिशत्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करिकोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना. जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. विश्वामध्ये 12 आदित्य आहेत, 11 रुद्र. इंद्राची संख्या तर खूप, त्याची गणना करणे कठीण. देवत्वाच्या समुदायात देवाचा शोध केला तर तो आढळत नाही. सर्व देवांचा मुख्य देव कोण कसा हे कळत नाही. वेद वाङ्मयामध्ये पुराणामध्ये नाना प्रकारच्या देवींचे वर्णन आढळते. सामान्य माणसाच्या दृष्टीने ते बरोबर असले तरी ज्याला देवाच्या सूक्ष्म स्वरूपाचा विचार करायचा त्याच्या दृष्टीने ते अत्यंत अपुरे. सामान्य मनुष्य सकाम असतो. आपली वासना फलित व्हावी म्हणून तो देवाच्या नादी लागतो. त्याच्या दृष्टीने देव म्हणजे आपल्या मनाप्रमाणे घडवून आणणारी एक देवता. वेदांमध्ये ज्या लोकप्रिय देवता आढळतात त्यापैकी आदित्य, रुद्र, इंद्र इत्यादींचा उल्लेख श्री समर्थांनी केला. माणसाला गवसलेल्या भव्य दिव्य कल्पनांपैकी देवाची कल्पना सर्वाहून दिव्य. संतांना अनुभवास येणारा देव काही निराळाच आहे. तो सच्चिदानंद स्वरूप असून देवांचा देव मुख्य देव तो हाच. जगातील दृश्याच्या पसाऱ्यात त्यास धुंडला तर तो कसा सापडेल. त्याचा शोध प्रथम स्वतःच्या अंतर्यामी करून मग विश्वाच्या अंतर्यामी करावा लागतो. तुटेना फुटेना कदा देव राहना. चळेना ढळेना कदा दैन्यवाना. कळेना कदा लोचनासी. वसेना दिसेना जगी मी पणासी. मुख्य देव म्हणजे ईश्वर कधी तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. चर्मचक्षुंना तो कधीही कळत नाही. देहांकारास त्याचे अस्तित्व भासत नाही. तो प्रत्ययास येत नाही. वास्तविक देव हा दिव्यत्वाचा अनुभव किंवा सत्वस्तूंच्या ज्ञानाचा प्रकाश हाच खरा देव समजला पाहिजे. ज्ञान ही काही पंचभूतात्मक जड वस्तू नव्हे. या कारणाने दृश्य वस्तूंच्या गुणधर्माचा स्पर्श चुकून देखील देवास होत नाही. देव कधी तुटायचा नाही की फुटायचा नाही, कधी चलन पावायचं नाही की स्थानभ्रष्ट व्हायचा नाही. तो पूर्णच असल्याने त्यास कधी कशाची कमतरता पडत नाही. तो माणसासारखी कोणी व्यक्ती नाही. देव तो नाही, ती नाही. देव म्हणजे केवळ अस्तित्व होय. आपल्याला दृश्य इतके खरे वाटते की मानवी जीवनातील सर्व वस्तूंना, व्यक्तींना, अनुभवांना, मौल्यांना आपण दृश्याच्या म्हणजेच इंद्रियाच्या कक्षेत आणायला बघतो. देव अनुभवायचा असतो हे ठाऊक असून देखील देव पाहायची भाषा आपण वापरतो. देव चर्मचक्षुने कधीच पाहता येत नाही. जगात मीपणाची सत्ता तोवर देवाचे अस्तित्व भासणार नाही. देवाचे अस्तित्व भासले की मीपणा जिवंत राहणे शक्य नाही. मीपणा बाहेर पाहतो. देव पाहण्यास आत उतरावे लागते. जया मानला देव तो पूजिताय. परी देव शोधोनी कोणी न पाय. जगी पाहता देव कोट्यान कोटी. जया मानली भक्ती दे तिची पोटी. ज्याला जो देव आवडतो तो त्या देवाची पूजा अर्चा करतो. खरा देव कोणीच शोधून पाहत नाही. लोकात पाहावे तर असंख्य देव. ज्याची भक्ती आवडते तीच तो श्रेष्ठ मानतो. उपासना शास्त्राप्रमाणे माणसे सात्विक, राजस, तामस स्वभावाची असतात. प्रत्येकाला आपापल्या स्वभावानुसार सात्विक, राजस, तामस देव आवडतो. अर्थात आपल्या आवडीच्या देवाच्या सगुण मूर्तीची माणूस पूजा अर्चा करतो. त्याला आवडते ते अर्पण करतो. काही हीन देवतांना मध्यम मासाचे नैवेद्य लागतो. हे सर्वांना माहीत. देवाची पूजा अर्चा करणारा कोणी खऱ्या देवाचा काही शोध घेत नाही. ज्या देवाला आपल्यासारखेच व्यसन तो खरा देव आहे का हा विचारच माणूस करीत नाही. बरेच समाजात जे देव प्रचलित होते सध्या आहेत त्यांची संख्या पाहिली तर अचंब वाटते. विशेषतः भारतामध्ये तर ही गोष्ट प्रकर्षाने नजरेस पडते. प्रथम वैदिक देवता लोकप्रिय होत्या, नंतर पौराणिक देवता लोकप्रिय. मध्यंतरीच्या काळात परधर्मातील साधू देवता यांची देवपूजा अर्चा प्रचलित झाली. समाज मनातील हा सारा गोंधळ पाहून श्री समर्थ सारख्या समाज उन्मुख संतांना फार वाईट वाटले. म्हणून सामान्य माणसाने खरा देव कोणता कसा हे नीट समजावे यासाठी ते झटतात. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरला असे. गुरुविन तो सर्वताही न दिसे.
हे त्रैलोक्य ज्याच्यापासून निर्माण झाले त्या ईश्वराचा शोध कोणी करीत नाही. देवाचा देव असलेला तो ईश्वर अति सूक्ष्मपणामुळे गुप्त. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखेरीज तो अनुभवास येत नाही. माणसाची बुद्धी देशकालिक निमित्ताच्या बंधनातच कार्यक्षम असते. कोणतीही घटना असो, तिचा विचार करताना तिच्या स्थलाचा, कालाचा, निमित्ताचा म्हणजे कारणाचा विचार बुद्धी करते. विशेषतः घटनेच्या कारणाचा शोध करण्यात बुद्धीला विशेष रस वाटतो. अर्थात या विश्वाच्या कारणाचा शोध केल्यापासून बुद्धीला चैन पडत नाही. अखेर सच्चिदानंद ईश्वराच्या ठिकाणी विश्वाचे मूळ कारण नजरेस पडते. सामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये फारशी रग नसते. सामान्य व छोट्या घटनाची कारणे शोधण्यामध्ये माणसाला फारसे श्रम पडत नाही. पण संबंध विश्व डोळ्यापुढे ठेवून त्रैलोक्याचे मूळ कारण शोधून कोणाची काढण्याची चिकाटी खोली व्यापता त्याच्या बुद्धीमध्ये नसते. म्हणून त्रैलोक्य स्वामी ईश्वराचा विचार कोणी करत नाही. नेहमीच्या जीवनात दृश्य घटनांचे कारण बहुधा दृश्य असते, फार तर ते अदृश्य असते. पण सूक्ष्मात शिरण्याची शक्ती नसलेली बुद्धी त्याच्या पलीकडे झेप घेऊ शकत नाही. ईश्वर अतिशय सूक्ष्म असल्या कारणाने दृश्य अदृश्याच्या पसाऱ्यात वावरणाऱ्या बुद्धीला तो अनाकलनीय होतो. सूक्ष्मात मुक्तपणे विहार करण्याची विद्या संतापाशी असते. ती विद्या संपादन करण्यासाठी एखाद्या संताचे शिष्यत्व पत्करणे जरूर पडते. संतांचे शिष्यत्व पत्करल्याने थोडक्या सर्वात मोठे गवाड पदरात पडते. सद्गुरु कोणास म्हणावे? गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके घात माता, जनी व्यर्थे से तो नव्हे मुक्तिदाता. समाजामध्ये अक्षरशः अनंत प्रकारचे गुरु आढळतात. त्यांच्याजवळ विविध प्रकारचे मंत्र असतात, अनेक प्रकारच्या मोठ्या शक्ती असतात. पण त्यांच्या अंतर्यामी वासना भरलेल्या असल्याने त्या तृप्त करण्यापायी ते अधिक विपरीत क्रिया करतात, खऱ्या खोट्या गोष्टी सांगतात. असा गुरु ईश्वराचे दर्शन देऊ शकत नाही. तो गुरुपदाला लायक नाही. गुरुबाजी हा भारतीय अध्यात्म जीवनाचा एक अतिशय पुराणा रोग. भारतीय अध्यात्माचा तो कॅन्सरच आहे म्हणा ना. पुष्कळ ठिकाणी या रोगाची वाढ होण्यास जनतेचे अज्ञान कारण होते. जरा कोणी वस्त्रे बदलून बराच वेळ डोके झाकून बसला की लोक त्याला साधू मानू लागतात. प्रापंचिक वासनाची पूर्ती व्हावी यासाठी चांगले सुशिक्षित स्त्री पुरुष त्याची सेवा करू लागतात. खरे साधुत्व कसे असते ते ओळखावे कसे? माणसाच्या बोलण्या चालण्यात त्याचे प्रतिबिंब पडते कसे याची वास्तव कल्पना कोणासच नसते. या ज्ञानाचा परिणाम असा झाला आहे की थोडी बहुत तपश्चर्या घडून काही अतिंद्रिय सामर्थ्य प्राप्त झालेले पुष्कळ माणसे गुरुपणाचा धंदाच करतात. यंदाच्या प्रथम अवस्थेत गुरुत्वाचे तेज पडते, परंतु लोकांच्या नादी लागल्याने त्याच्या आहारी गेल्याने गुरुजींचे साधन थंडावते. मग हळूहळू सामर्थ्य क्षीण होते. याहीपेक्षा आपल्या वासना तृप्त करण्यासाठी तो भलत्याच क्रिया करतो. खऱ्या खुऱ्या बाता मारून लोकांना भुलवतो. त्याच्या संगतीने ईश्वर दर्शन घडते. घडणे शक्य नसल्याने गुरु या दृष्टीने तो नालायक समजावा. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील श्रवण करूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.